सोलापूर शहर गुन्हे शाखेने आरोपी सचिन अंकुश कात्रे यास ताब्यात घेऊन एकूण 15 मोटारसायकली हस्तगत करून सुमारे 4,45,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। यावेळी पोलीस अधिकारी माध्यमांशी बोलताना म्हणाले की सोलापूर शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात सातत्यपूर्ण नेहमीच आम्ही तपास करून गुन्हे ओळखी सांगतो। त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाणे येथे घडलेला मोटारसायकलचा गुन्हा नोंद क्रमांक 164/26 या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या टीम मधील ए.पी.आय. खेडकर व त्यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सराईत मोटारसायकल चोर नामे सचिन अंकुश कात्रे मूळ राहणार धाराशिव मधला आहे, सध्या राहतो अंबिकानगर बीड यास ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण व सातत्याने तपास केला असता त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एकूण 15 मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले। त्यामध्ये तपासादरम्यान सोलापूर शहर आयुक्तालयामधील एकूण 4 मोटारसायकलीचे गुन्हे उघडकीस आणून त्या मोटारसायकल जप्त करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 मोटारसायकल गुन्हे, बीड जिल्ह्यातील 3, त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यातील 1 आणि जालना जिल्ह्यातील 2, धाराशिव जिल्ह्यातील 1 असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणून अजून एक अननोन मोटारसायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आले। असे एकूण 15 मोटारसायकलचे गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत आणि एकूण 4,45,000 किमतीचा हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सध्या हा आरोपी न्यायालयीन कोठडीत असून संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही त्याबाबत पुढील कारवाई करण्यासाठी सदरची कामगिरी एम. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा राजन माने, 6 पोलीस आयुक्त गुन्हे तसेच अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख, मंजुनाथ मुत्तनवार, दत्तात्रय सूळसागर मुटकुळे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे।